अब घोड़ों की रेस में गधे भी दौड़ेंगे? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवख्या उमेदवार माधवी जोशी स्वतःला भावी खासदार म्हणत तिकिटासाठी इच्छुक आहेत। आमच्या ताई खासदार होणार असं म्हणत माधवी जोशी यांचे काही कार्यकर्ते आप्पा बारणे यांचा रेकॉर्ड विसरून उगाचच घोषणाबाजी करून घसा बसवून घेत आहेत। अजूनही माधवी जोशी यांचा मतदारसंघात तितकासा जनसंपर्क नाही, म्हणूनच त्यांना अजून तरी स्वतःच्या नावाचं वर्चस्व तयार करायला वेळ लागणार आहे आणि ते जमेल की नाही ही सुद्धा शंकाच आहे। समाजकार्यातून त्यांनी चांगली पकड बनवली होती, पण त्यांच्या न झेपणाऱ्या स्वप्नांनी समाजकार्य झाकून गेलेले आहे। त्यात राजकारणाचे डोहाळे लागले म्हणून की काय, माधवी जोशी यांचे पती नरेश जोशी हे सुद्धा भावी आमदार म्हणून कार्यकर्त्यांना घोषणा द्यायला सांगत आहेत। दोनही नवीन चेहरे अपुऱ्या जनसंपर्कामुळे निदान कार्यकर्त्यांची मतं तरी घेऊ शकतील का, यावरही प्रश्नचिन्ह आहे। मावळप्रमाणेच कर्जत खालापूर मतदारसंघात देखील अनेक वर्षांपासून बाकी राजकीय पुढारी मोठ्या जनसंपर्काने पाय रोवून उभे आहेत। त्यात माधवी जोशी आणि नरेश जोशी यांना निवडणुकीच्या रिंगणात जोकर बनवून त्यांच्यावर बाकी नेते पोट धरून हसणार अशी चर्चा जनता करत आहे। मावळ मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभेसाठी निवडणुकींच्या रेसमधले महाशक्तिशाली आणि रुबाबदार अश्वांसारखे नेते उतरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यात चुरशीची लढाई होत असताना हौशे नवशे त्यात भरडले जाणार एवढं मात्र नक्की। घोडों की रेस में अब गधे भी दौड़ेंगे असं म्हणत जनतेच्या चर्चेमधून टोमणे ऐकायला मिळत आहेत। ह्यात घोडे कोण आणि गाढवं कोण हे जनतेलाच ठाऊक।